नमस्कार, श्रेया आठवले किचन अँड आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला लो कॅलरी रेसिपी दाखवते। मसूर डाळीचं सूप कसं करायचं हे दाखवते। मसूरची डाळ अशी आपली खाल्ली जात नाही, तुम्ही असं सूप केलं तर ते खूप छान लागतं, टेस्टी होतं, तसंच ते हेल्दी सुद्धा आहे। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, फायबर आहे ह्याच्यामध्ये, तसंच हे लो फॅट फूड आहे। तसंच याच्यात गाजर वापरलेलं आहे, गाजरामध्ये सुद्धा ए विटॅमिन भरपूर असतं किंवा ते सुद्धा लो कॅलरी फूडच आहे। हे सूप खूप हेल्दी आहे, ह्याच्यात भरपूर प्रोटीन्स आहेत। जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांना प्रोटीन्स कमी मिळतात, हे सूप जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला नॉनव्हेज एवढंच ह्याच्यात आपल्याला प्रोटीन्स मिळू शकतं। हे सूप करायला सुद्धा खूप वेळ लागत नाही, हे खूप भरकन होतं, तेव्हा तुम्ही नक्की हे करून बघा। तेव्हा आता हे सूप कसं करायचं हे बघूया। तुम्हाला हे सूप नक्की आवडेलच, तेव्हा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता मसूर डाळीच्या सूपचं साहित्य बघूया। त्याच्याकरता अर्धा कप मसुराची डाळ घेतलेली आहे, 1 कप गाजराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, 1 कप टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता ही मसुराची डाळ आहे, ही स्वच्छ धुवून घेऊया। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता डाळ, गाजर आणि टोमॅटो हे आपल्याला सगळं कुकरमधनं शिजवून घ्यायचं आहे। 2 कप पाणी मिक्स करूया, पाव चमचा मीठ घालूया, आता 4 शिट्या करून घेऊया। आपण कुकरमधून 4 शिट्या करून हे सगळं शिजवून घेतलं होतं, मसुराची डाळ, गाजर, टोमॅटो। आता हे सगळं गार झालेलं आहे। आता मिक्सरमधनं ह्याची पेस्ट करून घेऊया। हे बघा डाळ छान शिजलेली आहे। हे बघा छान झाली पेस्ट त्याची, दाखवते तुम्हाला, एकदम गुळगुळीत झालेलं आहे। आता सगळी पेस्ट करून घेते मी। हे बघा छान झालेलं आहे, मिक्सरमधनं आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती, एकदम छान झालेली आहे। आता आपल्याला सूपची जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढ्याच्यात आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। आता ह्या सूपमध्ये आपल्याला 1 तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा किसून, आणि अर्धा चमचा मिरी पावडर आहे। आता 1 चमचा बटरवर आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचा बटर घेतलेला आहे, दालचिनीचा तुकडा घेतलाय तो त्याच्यात घालू बटरवर, लसूण घालू, लसूण तुम्ही अगदी बारीक तुकडे करून घेतलेत तर सुद्धा चालतील। आता जरा फ्राय करू। आता आलं घालूया, आता ही मसूर डाळीची पेस्ट आहे ती घालूया। आता ह्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी मिक्स करूया। हे मी मिक्सरच्या भांड्यात घालून स्वच्छ करून घेतलेलं आहे, ते घालते। आपल्याला जशी ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे, जेवढं पातळ किंवा घट्ट हवं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी मिक्स करा। मी अजून थोडंसं मिक्स करते। चवीचं मीठ घालूया, मगाशी आपण शिजवताना थोडं मीठ घातलंच होतं, तेव्हा चव बघून घाला। आता हे छान उकळू दे। ह्याच्यात आपण तिखट काही घातलं नाही आहे, कारण आलं, लसूण, दालचिनी, मिरी पावडर ह्या सगळ्याचा त्याला असं छान तिखटपणा येतोच, त्याच्यामुळे दुसरं तिखट घालायची काही गरज नाही आहे। हे बघा ह्याला छान एक उकळी आलेलीच आहे, त्याची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। एवढं घट्ट असू दे, त्यामुळे त्याची चव छान लागते। आता मी गॅस बंदच करते। ते बघा एक उकळी आली ते छान। पाव चमचा मिरी पावडर घालते,
सगळी एकदम घालू नका. आपण जेव्हा सूप सर्व करतो तेव्हा थोडीशी मिरी पावडर वरून घालून द्या, नाहीतर मग त्याचा खूप तिखटपणा सूपाला येतो. हे सूप गरम गरम असताना सर्व करायचं, खूप छान लागतं. आपण आता ह्याच्यात मसूर डाळ वापरली आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, फायबर असतं. लो फॅट फूड म्हटलं तर तुम्ही हरकत नाही. तसं गाजर आहे, गाजरामध्ये व्हिटॅमिन भरपूर असतं, ते सुद्धा आपण लो कॅलरी फूड म्हणूनच वापरतो. तर त्यामुळे तुम्ही हे सूप नक्की करून बघा, एकदम टेस्टी लागतं. आता मी बाउलमध्ये काढते. ह्याला सर्व करताना वरून थोडीशी मिरी पावडर घालायची. आणि तुम्हाला गार्निशिंगला हवी असेल तर थोडी कोथिंबीर घालायची. असं हे आपलं लो कॅलरी सूप तयार झालेलं आहे. हे लो कॅलरी लो फॅट असं सूप आहे.